विषय देऊन येते, आपला आपला विचार देऊन येते. आम्ही सगळे बावनवाडीचे पंच मिळून एक निर्णय घेऊन ह्याच्यावरती निर्णय देणे आहे. आणि आम्ही आपसमध्ये नाराजगीत होऊन वादविवाद करून भांडून करायचं नाही. आज आमच्या दिलीप दादानं आपला विचार सांगितले, आम्हाला मूळचा भविष्य इतिहास सांगितले. बघा बा, मुळे असं बी होऊ शकतं, असं भांडण बी होऊ शकतं बा. पुन्हा भांडण होऊ नये, सगळे हिळून मिळून राहावं. कोणचं समाधान चांगलंच करूत आपण सर्व मिळून. त्यांना लय धन्यवाद आमच्यातर्फे. आणि आमचे गुलबर्ग्याचे बंधू त्यांनी बी विचार दिले ते की बस समजून करा, सगळेजण हिळून मिळून करा, सगळ्याचं प्रेम राहो, भाईचारा राहो. आज कोणत्या निर्णयासाठी हम होण्या नवयुवक पिढीमध्ये भांडण होणे, कोणचे मुर्दे पडू नये. तर त्यांनी मूळचा इतिहास बी सांगू नयेत, त्यांचा विचार बी बोलू नयेत. लेकिन सगळेजण आम्ही मिळून एक निर्णय घेऊन एक विचार घेऊन आज आमच्या गावामध्ये कोणता न्याय होतो. म्हारा मांगाला कोणी करून घेऊन पळून जातं, त्याचा मान बंद होऊन जातो. मग ते काही वर्षाच्या बाद पंचायत येतो, ते पाटील राहतो की मग पंच बसून त्याचा न्याय करतात. ते पाटील आला त्याचा न्याय करून त्याला कोणत्या पाटीलचा न्याय करतात का बोला बसला पंच. त्याला पाटील पण का भोग पण देतात. बोला सगळे पाटका पडला तर त्याचा न्याय करून पाटील पणच देतात. अगर गोत्या कोणत्या मारे मांगेला घेऊन गेला, अगर त्यांना पंचाकडे आला त्याचा न्याय केला तर गोत्याला गोत्यानच देतात. गाव सोडून कोण 100-2 वर्ष निघून गेलं, 100 वर्षाच्या बाद पंचाकडे आला तर त्याचा न्याय करून त्यानं कोण पाटील गोत्या तेच देतात. आज 200-100 वर्ष पहिलं आमच्या समाजाचे जे नियम होते, आज तोच नियम माहिती का बा? ते हम 100-200 वर्ष पहिले जे नियम आमच्या समाजात होते ते नियम आज माहिती ना परिवर्तन झाले. ते आमच्या देशचे परिवर्तन झाले नियम. तर आज सगळे बंधू बावनवाडी प्रार्थना करून तुला कळकळीची प्रार्थना करून तुला आम्ही सगळेजण मोठेपणा करून मन मोठा